ध्येय साध्य करायच्या म्हणून ध्येयापोटी गेलेले नाही, तर स्वार्थ साकार नाही झाला तर हे असं होणारच, ह्या प्रतिक्रिया उमटणारच. पण हे आता सॅम्पल आहे, अजून बाकी पूर्ण पिक्चर बाकी आहे. निवडणुका जाहीर होईपर्यंत अजून काय काय करतील, एकमेकाच्या उरावर बसतील, तुम्ही पाहत राहा काय कर. परंतु ज्या प्रकारे विधान भवनाच्या लॉबीमध्ये सर्व जण असताना अशा प्रकारे एखाद्या मंत्र्यांच्या अंगावर जाणं आणि एकमेकांच्या अंगावर धावून जाणं हे कितपत योग्य वाटतं? नाही, ह्या सरकारमध्ये शिस्त कोण पाळतोय? आमदार फायरिंग करतायत, करतायत का महिला खासदाराची आई बहीण काढतायत, शिस्तीत वागतोय कोण? त्यामुळे ह्या सरकारकडनं शिस्त शिकण्याची मला वाटतं ना कोणाला गरज आहे किंवा हे सरकार शिस्त पाळेल आयुष्यामध्ये असं वाटत नाही. त्यामुळे ह्यांच्याकडनं दुसरी अपेक्षा काय करायची. परंतु एका शिंदे गटात एका आमदार एका कुठल्या वादाचं कारण समोर आलं नसलं तरी काही अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। कामांच्या निमित्तानं हा वाद झाल्याचं पाहायला मिळतंय. नाही, एक लक्षात ठेवा, ह्या विधानसभेचं एक पावित्र्य आहे, ह्या वास्तूच्या हे काही प्रथा परंपरा आहेत आणि त्या सगळ्या आमदारांनी जपायला पाहिजे, सगळ्या मंत्र्यांनी जपायला पाहिजे. हा काय मारामारीचा आखाडा नाही आहे. त्यामुळे ह्या परंपरा पाळल्या जात नाही आहे. आपण सारेजण पाहताय विधानसभा ज्या पद्धतीने चालवली जाते ते या महाराष्ट्राला भूषण नाही आहे. धन्यवाद सर. पुढे प्रकाश चव्हाणसह कृष्णा पाटील, झी मीडिया, मुंबई.